अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी शर्मिला. माझ्या सगळ्या गोड यूट्यूब फॅमिलीचं माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. चला तर मग आजच्या नवीन व्हिडिओला आपण सुरुवात करूया. बघा ताईनो, प्रत्येक आपल्या महिलेला वाटते की आपल्या पतीची खूप प्रगती झाली पाहिजे, कारण घरातला तो कर्ता पुरुष असतो आणि तो जर त्याचं व्यवस्थित नसेल, नोकरी पाणी व्यवसाय म्हणा, तर त्या घराचं मग काय होतं, कल्याण होत नाही. सारखं मग घरामध्ये पैशाची चणचण, त्यामुळे भांडणं, सगळ्या गोष्टी वाढतात. घरातलं वातावरण बिघडतं, मुलांची शिक्षणामध्ये प्रगती होत नाही, म्हणजे सगळं बिघडून जातं. बघा, एक गोष्ट खराब असली तर किती प्रॉब्लेम होतो आणि तीच महत्त्वाची आहे. त्यामुळे आपल्या पतीची प्रगती होत नसेल, घरात एकही रुपया शिल्लक राहत नसेल, कष्टाला नशिबाची साथ मिळत नसेल, तर बघा ताईंनो, नक्की हा एक उपाय करून बघा. अतिशय सोपा हा उपाय आहे, कारण पतीची प्रगती होणं हे खरंच त्या घरात कल्याण करण्यासारखी गोष्ट असते. म्हणून पतीची प्रगती झालीच पाहिजे आणि त्यासाठी बऱ्याचशा महिला झटत असतात. घराची, पतीची म्हणा किंवा घरातील मुलांची. मुलं मोठी आहेत, ते कमवत आहेत, त्यांचीसुद्धा प्रगती होत नसेल तरीसुद्धा तुम्ही महिलांनी हा एक उपाय केला तरीसुद्धा चालेल. दुसरी गोष्ट म्हणजे बघा, घरामध्ये सुख, समृद्धी, त्यानंतर शांती, वैभव हे नांदायला पाहिजे असं प्रत्येक महिलेला वाटतं. तर सुख, शांती, वैभव नांदू देणारा असा 100% प्रभावी उपाय आहे हा. उपाय करण्यासाठी फक्त आपल्याला एक सुपारी लागणार आहे. पूजेमध्ये आपण वापरतो ही सुपारी बघा, घरात कधीची पडलेली असेल, किडे वगैरे लागलेली, जुनी पुराणी वापरलेली अशी सुपारी घेऊ नका. देवाचं सामान मिळतं तिथून अगदी स्वस्त आपल्याला मिळते. एक सुपारी तुम्ही आणू शकता, तेवढी तर आपल्याला आणायची आहे. जुनी सुपारी वगैरे कधीची पडलेली घरामध्ये ती वापरायची नाही. आता ही सुपारी आणल्यानंतर आपल्याला बघा, ती थोडीशी धुवून घ्यायची, स्वच्छ करून घ्यायची आणि त्यानंतर आपल्या देवाराजवळ, देवघरासमोर ठेवायची. सकाळी करा शक्यतो, कारण सकाळचं वातावरण अतिशय फ्रेश असतं, तर त्यामुळे सकाळी केलेले उपाय हे अतिशय चांगलं. तर या सुपारीवर नंतर आपल्याला हळद, कुंकू, अक्षदा वाहून पूजा करायची. सुपारीला दिवा अगरबत्तीने ओवाळून घ्यायचा आहे आणि त्यानंतर मी तुम्हाला जो मंत्र सांगते, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, 21 वेळेला हा मंत्र म्हणायचा आहे. बघा, भगवान विष्णूंचा मंत्र आहे. जिथे भगवान विष्णूंची सेवा होते तिथून माता लक्ष्मी कधीही जात नाही, बरोबर? तर त्यामुळे आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः 21 वेळा जप करायचा आणि त्यानंतर एका पांढऱ्या शुभ्र कपड्यामध्ये ही सुपारी बांधायची आहे आणि ती आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या वरती आतल्या साईडला, डाव्या उजव्या कुठेही चालेल, असं काही नाही की या साईडला का त्या साईडला, आतल्या साईडने, ठीक आहे. तर ती बाहेरून नाही, लक्षात ठेवा. बाहेरून जिथे डोअरबेल वगैरे असते तर त्या साईडला, बाहेरच्या साईडला नाही, आतल्या साईडला तुम्हाला ही सुपारी जी आहे ती पांढऱ्या कपड्यामध्ये बांधून वरती ठेवायची आहे. अतिशय छोटीशी तुम्ही सुपारी घेतली तरी चालेल आणि सेवा पण खूप छोटी आहे, कोपऱ्यामध्ये बांधली तरी पण चालेल. बघा, ही सुपारी बांधल्यानंतर तुम्हाला अचानक फरकसुद्धा जाणवेल की काहीतरी गोष्टी चांगल्या घडत आहेत, सकारात्मकता घरामध्ये वाढत आहे, घरातली भांडणं, कटकटी कमी होत आहेत, पैसा जो आहे, कष्टाला नशिबाची साथ मिळत आहे, पैसा घरामध्ये येतो आहे, धनाचे वेगवेगळे मार्ग खुले होतील, किंवा मग बघा, तुम्हाला काहीतरी चांगली अपॉर्च्युनिटी येईल किंवा घरामध्ये तुम्हाला काहीतरी मनामध्ये चांगले विचार येतील की ज्यामुळे तुम्ही पैसा कमवू शकाल. फक्त लक्षात असू द्या की हा उपाय घरातल्या शक्यतो महिलांनीच करायचा आहे. अतिशय साधा सोपा उपाय आहे, पण 100% फलदायी असा हा उपाय आहे. बघा, अडचणी ज्या आहेत ना, त्या घरातल्या काही कमी झाल्या की आपोआपच त्या घराची प्रगती होत असते आणि हे उपाय अतिशय सोपे असतात. नंतर तुम्ही ही जी सुपारी आहे ती पौर्णिमेला काढून परत त्यावरती सांगितल्याप्रमाणे पूजा करून परत तुम्ही बांधू शकता. अशा प्रकारे बघा,
इतका सोपा हा उपाय आहे, तितकाच लक्ष्मीदायी लाभदायी सुद्धा आहे. करून बघा, 100% तुम्हाला त्याचा फायदा होईलच. तर ही महत्त्वाची, अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती मला तुमच्यापर्यंत पोचवायची होती. माहिती पटली असेल, तुम्हाला आवडली असेल तर ती तुमच्या मित्रमंडळींसोबत, परिवारासोबत शेअर करा. आणि आपल्या चॅनेलवर जर तुम्ही पहिल्यांदा नवीन आला असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, नुसतं सबस्क्राईब करू नका, तर बाजूला असणारे बेल आयकॉन देखील प्रेस करा, ज्यामुळे मी जेव्हा पण माझ्या चॅनेलवरती नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तर बघा ताईंनो, अगदी मनापासून कळकळून सांगते, तुम्ही हा उपाय नक्की करा, तुम्हाला फरक जाणवेल. चला तर मग आजची झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि आजच्या व्हिडिओचा इथेच एंड करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः.